आमच्यावर देऊळ भागात 3 आघात झालेले आहेत। पहिला आघात 1973चा कायदा करून इथल्या बऱ्याच जणांना नव्हे 70-80% लोकांना बेघर केलेला आहे, उपाशी मारलेला आहे। दुसरा झाला 1984 साली मास्टर प्लॅन। त्या मास्टर प्लॅन मध्ये महाराष्ट्र शासनाने नगरपालिकेने उत्पन्न मिळवलेलं आहे घरदार पाडून। उदाहरणार्थ एक जणाचं घर गेलं 1000 रुपये त्याला कॉम्पिटिशन दिलं, पाडायला 500 रुपये घेतले आणि मागचे जे 2000 रुपये घेतले, म्हणजे 1000 रुपये त्या प्रत्येक प्रॉपर्टी मागे नगरपालिकेने मिळवलेले आहेत। पर्यटन निवास नाही, कुठल्या विकासाच्या योजना नाहीत। दर 10 वर्षानं 5 वर्षानं आम्हाला टेन्शन आलेलं आहे। आता हा कॅरिडॉर येत आहे, विश्व हिंदू परिषदेच्या आमच्या माध्यमातून आम्ही मुळात रोगाशी जाण्याची ठरवलेलं आहे। हा रोग म्हणजे 1973चा कायदा आहे। ह्या 73च्या कायद्यामुळे आम्हाला विविध रोग जडत आहेत। उदाहरणार्थ मास्टर प्लॅन, कॅरिडॉर, डीपी, पीपी, टीपी हे आम्हाला रोग जडत आहेत। आज आम्ही काल नगरपालिकेत प्लॅन दाखवला, आम्ही इतके दिवस आंदोलन केले नव्हते, काय आम्हाला हातात आलं नाही तोपर्यंत दाखवलं नाही। हा सुद्धा नगरपालिकेने नकाशा माग 2 वर्षाचा जुना होता त्याच्यावरच रेगोट्या मारून परत आमच्या समोर ठेवलेला आहे। तो पण अधिकृत नाहीये। वारंवार अधिकृत काहीही नसताना सोलापूर जिल्ह्यातनं कलेक्टर साहेबांना 3 अधिकारी नेमून आमच्यावर दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत। आम्ही आता सध्या कालच एक आमची व्यापाऱ्याची आई वारली टेन्शन, तिला हृदयविकाराचा झटका झाला, म्हातारी मेली। आमचे दर वेळेला तुमच्या शासनाच्या विकासामुळे आमचे जीव जात आहेत। आम्हाला ह्याच्यापेक्षा गंभीर विचार करावा लागणार आहे। हे सर्व कॅरिडॉरचा नकाशा, नोटिसा आणि जुलमी 73चा कायदा खास विशिष्ट लोकांसाठी केलेला, किंवा आज आम्ही चंद्रभागेच्या स्वाधीन करत आहे। चंद्रभागेला विनंती करत आहे की हा पुढे आंध्रामार्फत बंगालच्या उपसागरात जाऊ दे, एवढीच पंढरीनाथा पुढे प्रार्थना। बोला पुंडलिक